रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे उर्वरित जो आपला 75% पीक विमा राहिला होता, म्हणजे सर्वच्या सर्व उर्वरित जो 75% खरीप हंगाम 2023 चा आपला 75% पीक विमा राहिला होता, तो पीक विमा वाटप सुरू झाले आहे। तर शेतकरी बांधवांनो, 34 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबर 2023 पासून पीक विम्याचं वाटप सुरू झाले। तर मागच्या काही दिवसापूर्वी जर बघितलं तर आपण शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर यांचं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन चालू होतं। तर ते अन्नत्याग आंदोलन सलग 4 दिवस चाललं। तर चौथ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ते अन्नत्याग आंदोलन उठवण्यात आलं। तर त्यांची एक बैठक लावण्यात आली। त्या बैठकीमध्ये रविकांत तुपकर यांचे मुद्दे होते, म्हणजे शेतकरी बांधवांना उर्वरित जो खरीप हंगाम 2023 आहे तो 75% पीक विमा द्या। तर ती मागणी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मान्य करण्यात आली व आता 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही ते वाटप सुद्धा करणार आहोत असं आश्वासन रविकांत तुपकर यांना अजितदादा यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। तर त्यांच्या मागणीला यश आले, मागणी सफल ठरली। तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालंय। तर शेतकरी बांधवांनो, 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नव विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्या नव विमा कंपन्या कोणत्या आहेत, 34 जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालंय, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया की उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, पाहूया आपण। तर पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, दुसरा नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, तर या जिल्ह्यामध्ये 1039 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधव, या जिल्ह्यातील जर शेतकरी बांधव व्हिडिओ बघत असतील तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। आपण खरीप हंगाम 2023 मध्ये आपण कोणत्या बँकेचं खातं, कोणत्या विमा भरताळी कोणत्या बँकेचं खातं दिलं, तर आपण आपलं बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित 75% पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली। जास्तीत जास्त पीक विमा हा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्यानंतरची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा, वाशिम, सांगली, नंदुरबार, बीड, तर या जिल्ह्यामध्ये 1190 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालंय। तर शेतकरी बांधवांनो, आपण जर या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असताल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। आपल्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालंय। तर त्यानंतरची विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव, तर या जिल्ह्यामध्ये 1884 कोटी रुपयाच्या उर्वरित पीक विम्याचं वाटप सुरू झालंय। तर आपण शेतकरी बांधव या जिल्ह्यातील असताल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता, पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची कंपनी युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर, तर या जिल्ह्यामध्ये 3134 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर त्यानंतरची कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर, तर या जिल्ह्यामध्ये 2200 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झाले। तर त्यानंतरची विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 50 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी बांधव, आपण लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपण व्हिडिओ बघत असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालंय। तर त्यानंतरचा जिल्हा आहे तर त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, तर या जिल्ह्यामध्ये 3100 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर त्यानंतरची विमा कंपनी
तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या 7 विमा कंपन्यांच्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झाले आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेताचा पीक विमा जर भरलेला असेल, आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा जर भरलेला असेल तर आपण आपल्या बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित जो 75% पीक विमा आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली। तर शेतकरी बांधवांनो, मी पुन्हा एकदा 34 जिल्हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या। पहिला जिल्हा आहे अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, बुलढाणा, वाशिम, सांगली, नंदुरबार, धुळे, बीड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव। तर त्यानंतरचा आहे जालना, गोंदिया, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, वर्धा, नागपूर, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, रत्नागिरी। तर या सर्व जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश आलेलं आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित खरीप हंगाम 2023चा 75% पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित 75% पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांपुरता शेतात थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।